नोकरीच्या बाबतीत गोवा इज ऑन द हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट्स इन इंडिया. हे परत परत वेगळे वेगळे रिपोर्ट्स आणि डेटा आमकां सांगता. तरी पूण हो सरकार, भारतीय जनता पार्टीचो डॉक्टर प्रमोद सावंताचो सरकार, इन्स्टेड ऑफ मेकिंग इट इजियर फॉर गोवन्स टू गेट जॉब्स, गोंयकारांक आनी ऑपॉर्च्युनिटीज मेळपा खातीर नवे रुल्स इजी करून किंवा नवे जॉब्स क्रिएट करून, जॉब स्कॅमा बंद करून हे सगळे करच्या पेक्षा प्रमोद सावंत सरकार गोंयकार विरोधी काम करता. दे आर एक्टिंग very meticulously and purposely against the interest of goans. Private jobs तर आम्ही उलोवत नाही. This government has not done anything. Government jobs on both state level आणि central level दोनूय लेवलाचेर डॉक्टर प्रमोद सावंत सरकार कसो वागता ताचे जस्ट तुमकां आज एक झलक दिवंक सोदता आमी. जॉब स्कॅम तर चल्लाच, and maybe these actions where they are choking all the opportunities available for Goans to either get directly recruited or to get promotions in their current jobs. I think it is part of the job scam. कित्याक म्हाका दिसता हे लोक जर सरकारा कडेन गेले आनी खंय तरी ऑफर दिली जाल्यार मे बी दॅट इज वॉट दे वॉन्ट की हांचे कडेन हे इनडायरेक्ट रिक्रुटमेंट करचें अशें तांचो कितें तरी एक हेतू आसतलो. हांव जस्ट तुमकां एक एग्जाम्पल दिता, सेंट्रल लेवलाचें हांव एग्जाम्पल दिता. मागीर आमचे बाब सुनील सिग्नापूरकर आसा आनी प्रोफेसर रामराव सर आसा, ते तुमकां आनीक थोडे डिटेल्स दितले ऑन स्टेट लेवल एज वेल एज सम सेंट्रल लेवल पोस्ट. गोवा शिपयार्डाचे तुमी हालीं आयकलां आसतलें, देर वर सम पोस्ट्स दॅट वर क्रिएटेड, इंजिनियर लेवल पोस्ट फॉर क्वॉलिफाईड पीपल. तातूंत खुबशे गोंयकारांनी अप्लाय केल्ले आनी हो प्रोसेस स्टेप बाय स्टेप करून ऑलमोस्ट लास्ट मोमेंटाचेर पाविल्लो वेर इवन नेम्स वर रेकमेंडेड, पूण हे पोस्ट मागीर फिलूच करूंक ना. परत फॉर सम रिजन दीस पोस्ट द रिक्रुटमेंट प्रोसेस स्टार्टेड अगेन. कित्याक गोंयकार रेकमेंड जाल्ले, गोंयकाराची नांवां आशिल्लीं म्हणून. तशेंच मोर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटी जी एका वेळा मोर्मुगांव पोर्ट ट्रस्ट आशिल्ल्यान तेन्ना आय थिंक 1998 मोर देन 5,000 people were employed at MPT in Moscow. 5,000 पेक्षा लोक चड एम्प्लॉयमेंट आशिल्लो 1998. आज परिस्थिती पळयल्यार देर आर हार्डली अबाउट 950 एम्प्लॉईज लेफ्ट. 1000 सुद्धा उरूंक ना 5,000चे. सो सरकाराचें चल्लां कितें. आनी मोर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटीचे जर तुमकां थोडे डिटेल्स दिवंक जाय, हातूंत खुबशे गोवन एम्प्लॉईज आसा, चडशे गोवन एम्प्लॉईज आसा आनी इन वेरियस डिपार्टमेंट्स इन्क्लुडिंग इंजिनियरिंग डिपार्टमेंट्स बी क्वॉलिफाईड एक्सपिरियन्स गोवन्स जे 15, 20, थोडे 30 वर्सां सुद्धा एनपीटीन काम केलां तांणी, 30 वर्सां. पूण डिस्पायट दॅट एक्सपिरियन्स, डिस्पायट दॅट लॉयल्टी एंड डेडिकेशन, तांकां प्रमोशनाचे ऑपॉर्च्युनिटीज दिवंक ना. आनी थोडे गोंयकार अशे आसा, दे आर स्टॅग्नेटिंग इन द सेम पोझिशन फॉर ऑलमोस्ट 15 to 20 years एकाच पोझिशनान, जे 30 वर्सां काम केल्ले, 20 वर्सां एकाच पोझिशनान आसा. तांकां फुडेंच वचपाक दिना, क्लास 1 पोझिशन तांकां दित ना. एवरी फ्यू इयर्स द मोर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटी चेंजीस इट्स रिक्रुटमेंट रूल्स टू ट्राय अँड वीड आउट गोवन्स. मदीं ताणें कितें केलें, ते म्हणूं लागले ना आमचो फायनान्शियल पोझिशन बरो ना, सॅलरी कॉस्ट कमी करपाक आमी थोडे पोस्ट आतां हे करतले, कमी करतले. सो जांकां स्पेशल VRS घेवंक जाय तांणी घेवचे. सो स्पेशल VRS स्कीम काडली. सम पीपल टूक इट बट सम पीपल डिड नॉट टेक इट. दे वॉन्टेड टू गो अहेड. मागीर तांणी एक असो रूल काडलो की रिक्रुटमेंट विल बी इन अ 2:1 रेशियो. म्हळ्यार 2/3 will be by direct recruitment, म्हणजे नवे लोक, and only 1/3 will be by promotion.
Again, this was done to discriminate against Goans. कित्याक डायरेक्ट रिक्रुटमेंट ते मागीर आनी खंयच्यानय घेवंक शकता. सगळे जाणा की MPA इज अ सेंट्रल एजन्सी. Indian Ports Association does the recruitment for it. So direct recruitment 2/3. Goans who are already given 30 years, तांकां फक्त 1/3. And to make matters worse, हालींच असो डेव्हलपमेंट जाला की त्या 1/3 सुद्धा they are doing direct recruitment. The Indian Ports Association is advertising those posts which were supposed to be 1/3 for Goan employees who have given their whole life to MPA. Those also being and who should have been given the opportunity to be promoted to class 1 positions. ते सुद्धा आता हे डायरेक्ट रिक्रुटमेंटान करपाचो प्रयत्न चालू. So as far as NPA is concerned, आम्ही प्रमोद सावंत सरकाराक मुद्दाम विचारूंक सोदता आणि मोदी सरकाराक सुद्धा, because this is a central agency. Are all these actions part of your job scam? ह्या गोंयकारांक तुमचे कडेन येवन कितें तरी तुमकां ऑफर दिवंक जाय म्हणून तुमी अशें तांकां यू आर कॉर्नरिंग देम स्टेप बाय स्टेप, तांकां सामकें अशें डेस्परेट करून दवरल्या काय? तुमकां हो पोर्ट आता डायरेक्टली अदानीच्या हातान घालूंक जाय? डू यू वॉन्ट टू गिफ्ट दिस पोर्ट लायक ऑल द पोर्ट्स यू हॅव डन इन गुजरात? डू यू वॉन्ट टू गिव दिस वन एंड ओनली पोर्ट विच वॉज द लायफलायन ऑफ द इकॉनॉमी इन मोर्मुगांव तालुका एट वन पॉइंट? तुमकां हो हात काढून अदानीच्या हातान घालूंक जाय अँड रिमूव ऑल गोन्स फ्रॉम MPA so that Adani can directly keep his employees in MPA. Salaries are paid by our tax money, but instructions are coming from Adani's office. अशा करपाचो तुमचा प्लॅन आसा काय? सो वी कंडेम दिस एंटी गोंयकार विरोधी जो तुमचो हे चल्ला रिगार्डिंग जॉब्स इन गोवा. वी कंडेम दिस एज आम आदमी पार्टी अँड वी डिमांड की तुम्ही बेगीनच्या बेगीन you provide a proper strategy, bring a white paper in the next assembly session की तुम्ही गोंयकाराची अनएम्प्लॉयमेंट रेट जी इतली वाढल्या ती कमी कशे करतले थ्रू प्रायव्हेट जॉब्स एज वेल एज थ्रू सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट जॉब्स. सो हो आमचो एक डिमांड आसा. त्या भायर सेंट्रल एजन्सीचे तुम्ही जाणा पयरूच न्यूज आयल्या इंडियन पोस्ट तातून सुद्धा महाराष्ट्राचे लोक हाडून हांगा भरिल्ले आसा. म्हणजे एक जो पोस्ट इन विच लोकल इंटेलिजन्स इज रिक्वायर्ड त्या जाग्याचो तुका एक माहिती आसूंक जाय त्या जॉब्सान सुद्धा महाराष्ट्राचे लोक हाडून हांगा दवरिल्ले आसा. सो तुमचो एक्चुअली हेतू कितें आसा? तुमकां गोंयांत गोंयकार उरिल्ले नाका अशेंच आमकां दिसपाक लागिल्लें आसा. सो इंडियन पोस्टाचेर प्लस स्टेट गव्हर्नमेंटाचे जे जॉब्स आसा ताचेर उलोवपाक हांव मागता प्रोफेसर रामराव वाघ तुमकां आनीक थोडे फॅक्ट्स अँड फिगर्स दितले. वाल्मिकी तुमकां सांगला की सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्टाच्या बाबतीत स्पेशली ज्यो व्हडल्यो एजन्सीज पब्लीक सेक्टर एंटरप्रायझीस कशे MPA आणि गोवा शिपयार्ड हांगा आशिल्ले थंय आयज गोंयकारांक कशी एक वागणूक दिता. त्याच बरोबर पोस्टल डिपार्टमेंटान ग्रामीण डाक सेवक म्हण पोस्ट आसा आणि हे म्हणजे जेन्ना व्हडली व्हडली पोस्ट ऑफिस आशिल्ली गांवांनी तांणी ल्हान सेंटर ओपन केली आणि थंय त्या गांवाचो भुरगो कोणी त्याच एरियाचो भुरगो थंय ग्रामीण डाक सेवक म्हणून दवरलेलो. ताका अरावंड 15,000 कितें तरी हाताचे आनी पगार मेळटालो. आणि हे आतां 15-20 वर्सां काम केल्ले खूब जाण लोक आसा तांच्यो फॅमिली आसा ते आतां ऑन द वर्ज ऑफ रिटायरमेंट. आमचे जे महाराष्ट्र आनी गोवा सर्कल आसा सो गोवाचे सेपरेट सर्कलय ना, वन कॉमन सर्कल. तांणी एडवर्टायज करून जी रिक्रुटमेंट केली तातूंत लँग्वेज जी आशिल्ली नॉलेज ती कोंकणी आनी मराठी रिक्वायर्ड. सो महाराष्ट्रीयन जो मराठी जाणा तो सुद्धा इज एलिजिबल इन गोवा. आणि जेन्ना ती एक्झाम जाली हे खूब भुरगे वाडे तातूंत एलिजिबलय ना अप्लाय करपाक. थोड्यांनी अप्लाय केला आसतले पूण ऑलमोस्ट 70+ जी रिक्रुटमेंट जाल्या आणि ते आतां जॉईन जाल्या. जुलयान ते कंप्लीट जालो प्रोसेस. तांकां मागीर लेटर आयलें हांगा की तांची अरेंजमेंट करा कितें करा म्हणून. ते सगळे महाराष्ट्रांत हांगा आयल्यात. आज ते प्रत्येक गांवांनी म्हणजे सालसेत सारख्या गांवांत जंय एक कोंकणीची सामकी अत्यंत गरज आसा उलोवपाची थंय सुद्धा महाराष्ट्रांतले एम्प्लॉईज आसात. आणि जर एक लेटर आयलें कितें आयलें तांकां त्या एरियाची कांयच खबर ना. एका तरी लेटरां परत वयतात. हे जे भुरगे आशिल्ले ते कोण घरांत ना हे सगळे हेल्प करताले. आज तांचो एम्प्लॉयमेंट गेला आणि अन्यायकारक अशे गोंयचे ह्यो फॅमिलीज आज उगड्यार पडल्या.
तांकां न्याय दिवपाक म्हाका दिसता पयरूच आमचो MP साऊथ गोवाचो MP बिर्यातो हाणें हो आवाज उठयल्लो आनी म्हाका दिसता हे सगळ्या आमच्या पार्टीनी हो आवाज उठोवपाची गरज आसा आनी ताका लागून हे जे कोण बेकार जाल्यात भुरगे तांकां कितें तरी ऑल्टरनेट तांची सोय करपाक जाय अशी आमी मागणी करता. दुसरो जेन्ना आमी गोवा गव्हर्मेंटा कडेन येता सद्या जॉब स्कॅमाचे प्रकरण जाले मागीर आमी खूब प्रेस कॉन्फरन्स सुरवातेच्यानूच घेत आशिल्ले हाजेर इन्क्लुडींग जेन्ना गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट तांणी आपली टेम्पररी एम्प्लॉई सेक्युरिटी गार्ड आनी कसली कसली हे केली तेन्नाय आमी तातूंतल्यो इरेग्युलरिटीज दाखोवन दिल्यो आनी भुरग्यांचेर कसो अन्याय जाता तो दाखोवन दिलो. एक कॉमन थ्रेड जो असो आसा की हे जे बेकार भुरगे आसा जी हाय अनएम्प्लॉयमेंट रेट आसा शिकलेले भुरगे आसा आनी कमी शिकलेले भुरगे आसा तांकां सगळ्यांक एक वायट वागणूक ह्या सरकारा कडल्यान मेळटा एक डिस्करेजमेंट मेळटा की तुमकां जॉबाची ओपनिंग तुमकां न्ही ती आनी कोणाक तरी म्हणजे अशें आमी तेन्नाय आरोप केल्लो की बीजेपीची जी मेंबरशीप ड्रायव्ह चलता तेन्ना त्या भुरग्यांक सांगले तुमी ती मेंबर्स करून घेयात तुमकां जॉब दितले तुमकां प्रिफरन्स दितले आनी म्हाका दिसता हें खंय तरी ते करपाक सोदतात अशें आमकां दिसता आनी ताका लागून बाकीचे जे एलिजिबल भुरगे आसात तांकां भायर उडोवपाचो षडयंत्र. ह्युमन रिसोर्सान तांणी भुरग्यांक सामके सतायले पयशे घेतले तांकां वतान दवरले काल तुमी होमगार्डाचे पयले आसतले थंय तशीच परिस्थिती दीसभर वतान रावन भुरगे आपले एस्पायरंट थंय व्हेरिफिकेशन करताले. आता जेन्ना हे जॉब स्कॅम प्रकरण उक्ताडार आयले तेन्नाच आमी म्हटलेले की गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाचे कितलेशेच पोस्ट अराउंड 2000 पोस्ट लास्ट इयर तांणी वॅकन्सी काउंट केल्ल्यो त्यो आजून तुमी कित्याक काडूना. शेवटे 21 नोव्हेंबराक तांणी नोटिफाय केल्यो की LDCच्यो आनी स्टेनोग्राफराच्यो सो एक 200 कितें तरी पोस्ट हे आशिल्ले आनी काल ताचो लास्ट डेट आशिल्लो. आता हातून जर तुमी पळयले एक LDC वा ज्युनियर स्टेनोग्राफर हे एंट्री लेवल पोस्ट स्पेशली LDC हो एंट्री ऑलमोस्ट लेवल 2 तो इन 7th पे ताचे सगळे MTS आसा ताका एक्चुअली एक्सपिरियन्साची गरज नासता आनी जर तुमी आयचो रिपोर्ट जर पळयत जाल्यार अराउंड 10,000 टोटल एप्लिकेशन म्हाका दिसता LDC आनी MTSाक आयल्यात. आमच्या हिसपान ही एप्लिकेशनां एक्चुअली 30,000च्या वयर वचपाक जाय आशिल्ली जाल्यार हो आपलो कित्याक वाडलो. जर 12वीची क्वॉलिफिकेशन आसा जाल्यार हांगा 50,000च्या वयर भुरगे आसात 12वीचे गव्हर्मेंट जॉबाक एस्पायरंट आसा जाल्यार तांकां हे एप्लिकेशन कित्याक करपाक मेळना. जाल्यार ह्या सरकारान LDC स्टेनोग्राफर MTS ह्या सगळ्याचे जे रिक्रुटमेंट रूल आसात ते गेल्या वर्सा हळूच चेंज केल्या हे आमकां आतां कळ्ळें. तांणी जेन्ना ही एडवर्टायज दिली तेन्ना तेणी ते जे एसेन्शियल कंडिशन आसा म्हणजे फर्स्ट इज एज्युकेशनल क्वॉलिफिकेशन 12वी दुसरे नॉलेज ऑफ कोंकणी ते आसा तिसरे तुजी टायपिंग स्पीड वा स्टेनोग्राफी सर्टिफिकेट ती आसा चवथो जो एक कंडिशन तेणी घातला हे ऑल ओव्हर इंडिया सुद्धा हेच अश्योच कंडिशन आसतात एक तर एज्युकेशनल आनी तुजी प्रोफिशियन्सी जाय आनी चवथी कंडिशन घातल्या ती 1 वर्साचो वर्क एक्सपिरियन्स. एप्रेंटीस म्हणून जे कोण आशिल्ले तांकांय अप्लाय करपाक मेळटा हो हेतू असो सरकाराचो दिसता पूण तांणी कितें केला की तातूंत तेणी वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट 1 वर्साची मागल्या आनी जी चडशा कॅन्डिडेटा कडेन ना. आतां सादी गोष्ट एक 12वी पास जालो भुरगो एखादो तो कॉलेजाकूय शिकपाक वयता त्याच वेळार जरी एड आयली जाल्यार तो हांगा अप्लाय करतलो तो काम करपाक वचपाना पूण ताका एक आशा दिसता की आय कॅन सपोर्ट माय फॅमिली आय विल अप्लाय फॉर दीस जॉब. वा बाकी कडेन सुद्धा जे कोण कामाक आसता भुरगे अशे प्रायव्हेट तांकां ज्या कामा कडेन आसता ते ज्या एम्प्लॉयरा कडेन आसता ही इज नॉट इन अ पोजिशन टू गिव देम वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट व्हडले व्हडले कंपनीक दिना आनी तांकां जी जाय सर्टिफिकेट फ्रॉम द एम्प्लॉयर तो थंय खंय तरी रजिस्टर आसपाक जाय लेबर डिपार्टमेंटाक रजिस्टर आसपाक जाय ताजेर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आनी हाडपाक जाय. कोण दितलो ह्या कॅन्डिडेटा आपली स्वताची रजिस्टर सर्टिफिकेट वा आपले कामगार आपल्या कडेन 4च्या वयर आसा काय ना ते म्हणजे हे सगळे जे रूल्स आसात दे आर डिस्करेजिंग एलिजिबल कॅन्डिडेट्स फ्रॉम अप्लायिंग फॉर द जॉब ऑफ LDC. हो ताचेर अन्याय आसा. हो जो अन्यायकारक जी चेंज जी इन नोव्हेंबर काय ऑक्टोबर 2023 गॅझेटेड केल्या आणि अमेंडमेंट्स केल्या रिक्रुटमेंट रुलाक ते रिक्रुटमेंट रूल्स आर नॉट इन द फेवर ऑफ गोवन आणि ताका लागून म्हाका दिसता सरकारान हाचेर फेरविचार करपाक जाय आणि हे जे पोस्ट आसा एंट्री लेवल पोस्टाक तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कशी मागता. एखादे कोणे अप्रेंटिसशिप केल्या वा खंय जॉब केला ताका तुम्ही एक्स्ट्रा मार्क दिया ड्युरिंग वॉट एव्हर इट इज पूण यू कॅनॉट एलिमिनेट डायरेक्टली ताका अप्लायूच करूंक मेळना हे खूब अन्यायकारक आसा. गोंयच्या तरणाट्यांनी हाचेर विचार करचो
म्हणजे हो असो एक मेथड आसा की जे तुम्ही कोणाकडेन तरी फुकट रावात, कोणाची वेठबिगारी करात, कशें तरी पांय पडून कितें तरी एक सर्टिफिकेट हाडात आणि चुकोन जर कोणें फेक सर्टिफिकेट हाडलें आनी लायली जाल्यार फाल्यां तोय त्रासान पडटलो. कित्याक आयज लोकांक दिसता की आपले जॉबा लागना म्हूण कितेंय करता. जशे लोक 5-10 लाख दिवन जॉब सोदताले तशे कोणी फेक सर्टिफिकेट हाडूंक शकता आणि फाल्यां जर ताका मेळ्ळें जाल्यार परत मागीर ताचेर आनी कितें तरी खटलो करतलो. सो हो जो इश्यू आसा हो चड विचार करिनासतना सरकारान एक दिसाड घालीन ही अमेंडमेंट हाडली. कोणाक ती सारकी खबर ना आणि आतां जेन्ना हे इतले लेट हेणी नोटिफाय केले लोकांक टायम सुद्धा नाशिल्लो की अरे बाबा आपल्या 1 वर्साची सर्टिफिकेट बी दिवपा जाय म्हणून खूब लोक आज निर्शेल्यात, कॅन्डिडेट निर्शेल्यात, त्यांचे पालक निर्शेल्यात आणि हाजेर कितें तरी उपाय काडपा जाय. सगळ्या लोकांनी हाजेर आवाज उठोवपा जाय. पूण हांव मुद्दाम बीजेपीच्या युवा मोर्चाकूय विचारता की तुमचो हाजेर स्टँड कितें, हे तरणाट्याचें फ्युचर कितें. जर ताका खंय जॉबूच मेळना जाल्यार ही इज नॉट इवन एलिजिबल फॉर अप्लाय फॉर गव्हर्मेंट जॉब. हे सगळे जे दुष्टचक्र जे तुम्ही स्टार्ट करतात तितूंतल्यान कॅन्डिडेटाक नुकसान जातले आणि आमच्या ह्या भुरग्यांक नुकसान जातलें. म्हणून आय वॉन्टेड टू हायलायट दिस. सुनील नमस्कार. काल एक असोच एक गजाल घडली जी PWD कॉन्ट्रॅक्टर्स आमचे गोवन कॉन्ट्रॅक्टर्स आसा डिविजन 1 जे जनता हाऊसान ऑफिस आहा PWDचे थंय एक टेंडर येयलो 1.5 कोटीचो. त्या टेंडराक असो रूल आसा की फक्त ज्यो गोंयान रजिस्टर्ड जाल्या कॉन्ट्रॅक्टर त्यांनीच एप्लाय करपाचें आसता आणि त्यांचे GST जे आसा ती गोवन रजिस्टर जावपाक जाय. काल एका त्या टेंडराक एक डॉली का कोण MP चो कॉन्ट्रॅक्टर त्याच्या कडेन गोवन लायसन ना, त्याच्या कडेन गोवन रजिस्टर हे ना, तेणी त्या कामाक एप्लाय केला 1.5 कोटी आणि ते एप्लाय करून जेन्ना ते ई टेंडर ओपन जाता फर्स्ट रावंड तेन्ना ताका एडमिटेड म्हणून बरयला. तो एक्चुअली रिजेक्टेड जाता जालो कित्याक तेच्या कडेन गोंयचे रजिस्ट्रेशन लायसन्स रजिस्टर्ड ना प्लस ताच्या कडेन GST ना. तेणें अशें बरयला की आपणाक जर काम मेळटलें जाल्यार आपूण गोवा रजिस्ट्रेशन एप्लाय करतलो म्हणून. पण हेंची हिम्मत पळया, हेंच्यांनी ते रिजेक्टेड करपाचें सोडून ते एडमिटेड म्हणून केला. जे कोणी हाडलो आसतलो PWD मिनिस्टर कोण हे गोंयच्या जनताक कळपाक जाय. कशें हे भायल्या लोकांक हाडून आमचे गोंयचो लायव्हलीहूड जो आसा तो कसो काबार करपाचो पळय तेंच्या कडेन शिकपाचें हे गोंयच्या लोकांक कळपाक जाय. हे जे गोवा कॉन्ट्रॅक्टर युनियन जागे जाले म्हणून काल तेंच्यांनी चीफ इंजिनियराक वचून मेळ्ळे. जेन्ना चीफ इंजिनियर वचून मेळ्ळे तो कितें म्हणटा ह्युमन एरर जावं शकता म्हणून. कळ्ळें. हे सांगूंक सोदता जॉब फॉर कॅश जो स्कॅम आहा पळय हो जो आयज गोंयान गाजलेलो आसा ते खंय तरी हे BJP सांपडलेले आहा आनी ते डायवर्ट करपाक खंयचो दुसरो टॉपीक हाडटात. हेंकां हेंच्या खुर्चीचो भंय पडलेलो आसा आनी फक्त हेंच्या भितूर BJPनूच हेंकां डिफेंड करपाक कोण ना. आयज CMाकूच डिफेंड करपाक तेंच्या भितूर कोणी फुडें सरिना म्हणून CMाक स्टेटमेंट काडचो पडटा हे आमी डिफॉमेशन केस घालतले म्हणून. तेकाच भंय आहा आपली खुर्ची खंय तरी खंय खतरो आसा म्हणून. जे उजो लागता ते धुंवर येतात. जे कोणी अरेस्ट केल्या जॉब स्कॅम कोणी अरेस्ट केल्या पळय तांकां भितर उडयल्या पळय तांकां पयशे कोणी घे म्हणून सांगितले. ते बेश्टेच काय पयशे घेवचे ना. तांकां कोणी सांगलां आसतलें पयशे घे म्हणून. हेजेर जर उजेड घालपाक जाय जाल्यार ED बिडी हे काय जावपाक ना. एका रिटायर्ड जज फुडें काडून हेजेर फुडली कारवाई करपाक जाय. जावनी काळ्याच्या काळे आनी दयाचे दये. प्रश्न असेल.